हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परी अँड मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि मस्त जाऊ दे। आज आहे देवशयनी आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आजचा दिवस विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तांसाठी खूप खास असणार आहे। आज पालखी पंढरपुरामध्ये पोच झालेली आहे आणि पंढरपुरामध्ये एकदम भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं असणार आहे। कारण मी तर काय अजून पंढरपूरमध्ये गेलेले नाही आहे, पण मी लवकर जाणार आहे। तुम्हाला ते ब्लॉगमध्ये दिसणार आहे, पण कधी जाते हे अजून काय माहिती नाही, पण जाणार आहे मी लवकरच। आणि आजचा ब्लॉग आपण सुरू करूया। बघूया आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काय काय दाखवू शकते। आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला खूप सारे, म्हणजे खूप नाही, जेवढं काही मी आजच्या दिवसामध्ये फराळाचे पदार्थ बनवणार आहे ते सगळे शेअर करणार आहे। आता सध्या तर मला देवपूजा करायची आहे। विठ्ठल रुक्मिणीला छानपैकी पंचामृताने आंघोळ घालायची आहे। विठ्ठल रुक्मिणीची छान पूजा करायची आहे। आणि आज माझ्याकडे फुले उपलब्ध नाही आहेत, तर नसू द्या, काही हरकत नाही आहे। जर बाहेर गेलं तर घेऊन येईल मी। आणि अजून मला रांगोळीसुद्धा काढायची आहे। तर आता मी विठ्ठल रुक्मिणीची नाही, पण छान अशी मस्त छोटीशी रांगोळी विठ्ठल रुक्मिणी आज असं रांगोळीमध्ये दिसतील अशी रांगोळी छोटीशी छान मी काढणार आहे दारापुढे। चला, आजचा दिवस असं सुरू होते, त्यामुळे तुम्ही कंटिन्यू राहा, स्टे ट्यून बघत राहा। आणि नवीन कोण असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। चलो। सुंदर अशी छान अशी सकाळची देवपूजा करून झाली माझी। आणि त्यानंतर आता मी रांगोळी काढून घेणार आहे। आणि रांगोळी आज साधी सिंपल काढणार आहे, विठ्ठल रुक्मिणीची छोटीशी आणि मस्त। तर रांगोळी काढून झाली माझी आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसते ना नाजूक रांगोळी। तुम्हाला कशी वाटते माझी रांगोळी नक्की सांगा मला। त्याला आता छानशी देवपूजा वगैरे झाली आणि बाहेर रांगोळीसुद्धा छान काढून झालेली आहे। आणि आता आहे ना चहा बनवणार आहे आज मी। आज म्हणजे तसं रोजच बनवते, पण आज मी चहा पिणार आहे। थोडासा मस्त वाटतं, पावसाचं वातावरण आहे बाहेर आणि उपवास म्हटलं की खुश वाटतो चहा। तर रात्री मी शाबू भिजत घातले होते, दाखवते मी तुम्हाला। पातेल्यामध्ये शाबू भिजत घातलेले, छान मस्त मऊसूत साबुदाणा भिजलेला आहे, हे बघू शकता। आता ह्या साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडा, बघूया आता काय काय बनवते ते मी तुमच्यासोबत शेअर करेन। पहिल्यांदा तर परीसाठी, माझ्यासाठी, म्हणजे सगळ्यांसाठीच आता मी पहिला चहा ठेवते। चलो। काय पिते? मिल्क। हे आजचं परीची ड्रेसिंग आहे। कशी वाटते तुम्हाला परीची ड्रेसिंग स्टाईल? आज आहे देवशयनी आषाढी एकादशी आणि एकादशी निमित्त आज मी बनवते खिचडी।
खिचडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोड्या वेळात लगेच येईल, त्यामुळे बघायला अजिबात विसरू नका. खिचडीसाठी काय काय साहित्य घेतले ते दाखवते. इथे तर मी साबुदाणे रात्री भिजायला टाकले होते. साबुदाणे खूप छान प्रकारे असे भिजलेले दाखवू का तुम्हाला? हे बघू शकता, एकदम मऊ असे साबुदाणे भिजलेले आहेत. इकडं मी मिरचीची पेस्ट करून घेतली आहे आणि इकडे शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे आणि इकडे शेंगदाण्याचं तेल आहे. इकडे कुकरमध्ये बटाटे शिजलेत. आता हे बटाटे मी सोलून घेणार आहे. तर असं खिचडीसाठी साहित्य लागतं आहे. तर एवढंच साहित्यामध्ये खिचडी बनवणार आहे, दाखवते मी तुम्हाला. आणि शेवटी मीठ लागणार आहे, ते पण दाखवते रेसिपी करताना. चला, अगोदर हे कुकर थंड झालं आहे, आता बटाटे सोलून घेते. तर इथे बटाटे पण सोलून घेतले आता. तर आता कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे, शेंगदाणा तेल. तर आता तेलामध्ये लगेच मी मिरची टाकून घेते. तर आता मिरची छान अशी परतून घेते, म्हणजे त्याचा उग्र वास निघून जाईल. त्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ पण टाकणार आहे. ते टाकून घेतलेले आहेत. शाबू टाकल्यानंतर लगेच आता हे परतून घेते. आता ह्याच्यामध्ये मी उकडलेला बटाटा टाकते. बटाटा टाकून छान असं आता परतून घेते एवढं. आता त्याच्यामध्ये टाकते शेंगदाण्याचा कूट. आता शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे. आता छान असं परतून घेते. जवळजवळ आता खिचडी आपल्याला 5 मिनिटे चांगली अशी परतून घ्यायची आहे. खिचडी आता छान अशी परतली आहे मी. जवळजवळ आता 2-3 मिनिटं झालं परतत होते. अजून 2 मिनिटं छान परतली की झाली आपली खिचडी. आषाढी एकादशी निमित्त ही अशी मी खिचडी बनवलेली आहे. तर आत्ताच खिचडी बनवून झालेली आहे आणि आता मी फराळ करायला बसले. तुम्हाला मी दाखवते माझं ताट, आणि तुम्ही पण या फराळ करायला. आज आपण जाणार खाजून पास आणि इकडे त्याच्याला 11 वाजून गेले, 11 झाले. बघू शकता आज किती छान कडक ऊन पडलंय. आज काय पाऊस नाही आहे सकाळपासून, मस्त असं ऊन पडलंय. चला आता पार्सल घेऊन येते. खाली चालले मी लिफ्टमधून, आता तुम्हाला दिसत असेल. आणि ब्लिंकिटवाल्याचा फोन येतोय, पण लिफ्टमध्ये आता रेंज नसते. तर आत्ताच मी ब्लिंकिटचं पार्सल मी रिसीव केलं आहे. आता घरात जाते, बघते कसे आलेत फुलं, तुम्हाला पण दाखवते. परीच्या स्कूलमध्ये आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन होतं. त्या दिवशी ही साडी तिने घातली होती. सेम रखुमाईसारखी तयार झाली होती, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल. आणि हिला एवढी तिने माती लावली आहे ना, कारण पाऊसच येत होता, पावसामध्ये भिजली ती. मग आता ही घरी धुतली आणि आता त्याच्यानंतर मी ड्रायक्लीनला देणार आहे परत. तर आता दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आता मला भूक लागली आहे. सकाळी मी अगदी थोडीशी खिचडी खाल्ली होती आणि आता मी येणार रताळं भाजणार आहे. आज काय रताळं उकडणार नाही किंवा काय वेगळी रेसिपी करणार नाही. आता फक्त मी भाजायला ठेवणार आहे गॅसवरती. आणि भाजूनसुद्धा रताळं खूप छान लागतं. चुलीमध्ये हार असेल तर त्यामध्ये भाजल्यावर अजूनच छान लागतं, पण आता आमच्याकडे चूल नाही आहे, गॅसवरच भाजावं लागणार आहे. चला मी आता दाखवते तुम्हाला. रताळं पण असं मोठ्या साईजमध्ये, छोटे छोटे असले ना की लगेच भाजलं पण जातं. आता हे बघा, हे केवढं मोठं आहे. आता हे असंच भाजावं लागणार आहे. काय ह्याला कट करू, बघूया, काहीतरी करते. तर आता बघू शकता, हे अशा प्रकारे मी जाळीवरती आता हे रताळे ना भाजून घेणार आहे बारीक गॅसवरती. बराच वेळ लागणार आहे हे रताळं भाजायला. तर आता वाजले संध्याकाळचे 4 आणि आता मी चहा ठेवणार आहे. आज उपवास आहे, पण नुसतं खाण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि मस्त वातावरण झाले. पाऊस नाही, काही नाही. आज सकाळपासून ऊन होतं आणि आता सुद्धा उघडीप झालेली पावसाची, म्हणजे पाऊसच नाही आज. इतकं छान वातावरण झालंय. चला आता मस्त चहा ठेवते.
कसा झालाय? थँक्यू. किती वेळ टी व्ही बघती परी? चहा प्यायचा का तुला? तर आता बघू शकताय संध्याकाळचं छान असं वातावरण झालेलं आहे. पाऊस काय आज दिवसभर आलेला नाही आहे आणि आज थोडं ऊन पण पडलं होतं, मस्त वाटत होतं. तर आता वाजले संध्याकाळचे 8 आणि आता मी उपवासाचं परत फराळ बनवायला सुरुवात केली आहे. आता बनवते मी साबुदाणा वडा. दुपारपासून इतकी भांडी पडली होती ना, ती आता मी घासून टाकलेत. चला आता साबुदाण्याचं पीठ, वड्याचं पीठसुद्धा मी मळून ठेवले, दाखवते आता. तर इथं कढईमध्ये तेल तापायला ठेवले, शेंगदाणा तेल. इथं सगळे वडे थापून झालेले आहेत. हे सगळं पीठ मळलेलं आहे आणि इकडे बघू शकता हा भांड्याचा ढिगारा. उपवास आहे आज, महाशिवरात्र चालू आहे. आज आषाढी एकादशी आहे, तरी सुद्धा नुसतं दिवसभर खाणं पिणं चालू आहे. त्याच्यामुळे बघू शकता एवढी सारी भांडी पडलेली आहेत. काही असू द्या, कोणताही दिवस असू द्या, बायकांना अजिबात सुट्टी नसते. चला तेल गरम होत आले, आता साबुदाणे वडे तळून घेते. तर आता साबुदाणे वडे बनवून झालेत. आता तिथे शेवटचा लास्टचा साबुदाणा वडा आहे आणि आता मी बनवणार आहे गुळ शेंगदाण्याचे लाडू. आणि दाखवते मी गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी काय काय घेतले. जास्त काय साहित्य नाही आहे, थोडंसं साहित्य आहे. 2 साहित्यामध्ये हे लाडू होऊन जातात, जास्त काय वापरण्याची गोष्टी गरज नाही आहे. तर शेंगदाणे आणि गुळ घेतले, दाखवते. इथे 1 वाटी शेंगदाणे आहेत आणि 1 वाटी गुळ आहे, दोन्ही समप्रमाणात घेतले मी. आणि आता मिक्सरमध्ये हे फिरवून घेणार आहे आणि ह्याचे लाडू बनवून घेणार आहे. प्रकारे मी लाडवाचं आहे ना मिक्सरमध्ये बारीक असं करून घेतले. हे बघू शकताय, गूळ आणि शेंगदाणे असे बारीक करून घेतलेत. आता ह्याचे मी आहे ना छोटे छोटे असे पेड्यासारखे असे छोटे छोटे लाडू बांधून घेणार आहे. हे खायला खूप टेस्टी लागतात लाडू. तर बघू शकता हे अशा प्रकारे हे आता सगळे लाडू करून घेते. तर आता बघू शकताय लाडू थोडेसेच केले होते मी संध्याकाळच्या पुरते आणि छान झालेत हे लाडू. तर असे 10 ते 11 लाडू केलेले आहेत शेंगदाणा आणि गुळाचे. आज भरपूर सारे आयटम बनवून झालेले आहेत माझे उपवासाचे पदार्थ. आणि हे सगळे पदार्थ तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता परीला देते मी ट्राय करायला, कशी लागतंय बघूया. परी घे ग यातलं कसं लागतंय बघ. चांगलं झालंय का? गोड एकदम भारी लागतोय. तर आजचा आषाढी एकादशीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल नक्की लिहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.